श्री गणेशाय नमः. जय जयति सिद्धमुनी तो तारक भवारणी सुधार सामुची सर्वांनी पूर्ण केला ताताराम. विश्ववचन ऐकून संतोषीला सिद्धमुनी सांगत असे विस्तारोनी ऐका श्रुतीसे कचिते बिलवडी स्थान महिमा निरोपीला अनुपमा पुढील चित्र उत्तमा सांगेन ऐका उक्कचिते. कवित काळचे स्थानी श्री गुरु होते गोप्योनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले प्रियेसा. कोरोना संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलौकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु ते पावन करीत पंचग्रह संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाती. पूर्व ग्रामकाना कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्णा संगमात प्रथम प्रेयस. कुरुक्षेत्र जितके पुण्य तथा अधिक असे जाण तेथे असते अगम्य म्हणून झाले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणंतर पाच नामे अवती थोर सांगेन ऐका एकचित्ते. शिवभद्र भोगावती कुंभे नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातकी संहारी. ऐसे प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची या संघ. प्रयागावने असे सांग संगमास्थान मनोहर अमरापुर पाहिजे ग्रामस्थान असे अनुपम्य. जैसे प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे उदंबर प्रत्यक्ष जन कल्पतरू. देव असे अमरेश्वर त्या संगमाचे उरी. अमरेश्वर सन्निधानी वसिष्ठ योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणे प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्याची वंदनी स्वभावे. पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तुझी जाणा. प्रयागे करिता माघस्नाना जे पुण्य होय साधना. शतगुण होय तयाहून एक स्थानी परियेसा. उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्ण पश्चिम सुखा. शुक्लतीर्थ नाम एक ब्रह्महत्या पापे जाती. औदुंबर सन्निदेशी तीन तीर्थे परियेसी. एकानंतर एकाधिकेचे तीर्थ असते मनोहर. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी. सप्त नदी संगमा सगुणी काय सांगू महिमा त्याची. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदंबरू. गोप्य होऊन अगोचर या राहिले श्रीगुरु त्या स्थानी. भक्तजन तरणार्थ होणार तीर्थे असे ख्यात. राहिले तेथे श्रीगुरुनाथ म्हणून प्रकट झाले. असता पुढे वर्तमाने भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापुर ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा. त्या ग्रामी द्विज एक असे वेद अभ्यासक. त्याचे भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी. सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण. कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने. त्या विप्र मंदिरात असे वेला उन्नत. शेंगा निगती नित्यभूत त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरून मिळे परियेसी. शेंगा ते रांगण द्योती हर्षे दिवस क्रमी येणे परी. ऐसे तो ब्राह्मण दरिद्र याचक वृत्ती उदरभरी. पंचमहायज्ञ कुसर अतिथी पूजे भक्तीने. वर्त श्री एके दिवशी त्या विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेची नेले विप्र भक्तीने. भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वासित श्री गुरु संतोषी गेले तुरी दरिद्र ऋषी म्हणून निगती तयेवेळी. त्या विप्राचे गृहात जोका होता वेल उन्नत. गेवढा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले. त्या वेलाची बुडमुळ श्री गुरुमूर्ती छेदिती तत्काळ. टाकून जिथे समूळ गेले आपण संगमावी. नासी विप्रवनिता ते वेळी दुःख करीती पुत्र सकाळी. म्हणती पा हो दैवबळी कैसा देवी केल्या महा. आम्ही त्या यतीश्वराशी काय उपद्रव केला त्यासी. आमचा ग्रास छेदुनी कैसी टाकून जिल्हा भूमीवरी. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे श्री सीतेवेळी जे जे होणार त्या काळी. निर्माण करी चंद्रमौळे त्या आधीने विश्वजान. पूर्व जमनीचे निक्षेपण सुकृतात्व दुःखित जाण. आपले आपणाचे भोगणे पुढिल्यावरी काय बोल. आपले दैव असता म्हणे पुढिल्या बोलती मूर्खपणे. जे पेरेले त्याची भक्षणे कवनापरी बोल सांगे. बोल ठेविते यतीश्वराशी आपले अर्चव न विचारिशी. ग्रास हरितला म्हणसी अविद्या नागरी उडवणी. तो तारका आम्हासी म्हणून आला भिक्षेची. नेले अमुचे दरिद्र दोषी तुझी द्वारीला अमुती. त्या वेलाचे मुळ थोरी जे का होते आपले द्वारी. कडू म्हणते जिजेवरी खनिता झाला त्यावेळी. काढिता वेल मुळासी दाहतला कुंभ निधानेसी. आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून ह्या वेला छेदिले निधान लादले आम्हाशी. नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला धैन्यहारा म्हणती चला जाऊ दर्शनासी. जाऊनी संगम श्री गुरुची पूजा करती बहुवसी. वृत्तांत सांगते तयासी तयवेळी परियेसा. श्री गुरु म्हणते तयासी तुम्ही न सांग्या कवनासी. प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमची घरी. ऐसे परी त्या द्विजाचे सांगे श्री गुरुं परियेसी. अखंड लक्ष्मी तुमची मुळची पुत्र पौत्री नांदाल. ऐसावर लाधवून गेली वनिता तू ब्राह्मण.
श्री गुरुकृपाईसी जन दर्शन मात्र दिने हे. हरे सिद्ध म्हणे नामद्रकाशी श्री गुरु महिमा असे ऐसी. बजावी तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्यावरे. इथे श्री गुरुचरित्रामृत पथक परमकथा कल्पतरुसर नरसिंह सरस्वती पख्याने सिद्ध नामधारक समाधी अमरापर महिमानम द्विजदैन्यहरम अष्टादशोध्याय श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमस्तु. श्री गुरुदेव दत्त.